Hello all. Today's subject is financial accounting and we have started chapter amalgamation, absorption and external reconstruction. This is our problem number 7. We will see the problem. The following is the balance sheet of Rajiv Limited as on 31st March 2019. See, on this date, Rajan Limited took over the business of Rajiv Limited for rupees 3 lakh payable in fully paid equity shares of rupees 100. See, राजन लिमिटेडने राजीव लिमिटेडचा बिझनेस जो आहे हा टेक ओव्हर केलेला आहे. मीन्स राजीव लिमिटेड जी कंपनी आहे ही राजन लिमिटेडमध्ये ॲब्सॉर्ब झालेली आहे. सो हा प्रॉब्लेम जो हा ॲब्सॉर्प्शन केसमधला आहे. सी you have to required to prepare pass the journal entries in the books of Rajiv Limited and prepare ledger accounts. Pass the journal entries in Rajan Limited immediately after takeover, assuming the amalgamation is in the nature of purchase. So we have to pass the journal entries in the books of Rajiv and in the books of Rajan, and we have to prepare the ledger accounts in the books of Rajiv. See, purchase consideration is given here. Problem मध्ये purchase consideration जे आहे हे दिलेलं आहे इथे because for 3 lakh payable fully paid in equity shares. रंजन लिमिटेड कंपनी सॉरी मी राजन मगाशी म्हटलं बट इथे रंजन लिमिटेड कंपनी आहे. रंजन लिमिटेडने राजीव लिमिटेड कंपनीचा बिझनेस टेक ओव्हर केलेला आहे फॉर 3 lakh पेएबल फुल्ली पेड इक्विटी शेअर्स. मीन्स त्यांचं जे परचेस कन्सिडरेशन आहे हे ते शेअर्समध्ये पेड करणार आहेत, शेअर्समध्ये डिस्चार्ज करणार आहेत आणि त्यांचं परचेस कन्सिडरेशन आहे 3 lakh. सो इथे PC आपल्याला कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही आहे, ऑलरेडी कॅल्क्युलेट करून दिलेले आहे. We just have to pass the journal entries. First, we will prepare the ledger accounts in the books of Rajiv. So we have to prepare realization account, then Ranjan account, then equity shareholder account. आपल्याला हे 3 जे अकाउंट्स आहेत हे प्रिपेअर करायचे आहेत. आता राजीव लिमिटेड ही जी कंपनी आहे, राजीव लिमिटेड ही कंपनी रंजन लिमिटेडने टेक ओव्हर केलेली आहे. सो आपण ही जी ओल्ड कंपनी आहे त्या कंपनीच्या बुक्समध्ये आपण रेकॉर्डिंग इथे करतोय. सो रिअलायझेशन अकाउंट, रिअलायझेशन अकाउंटमध्ये आपल्याला काय काय रेकॉर्ड करायचं आहे, तर जे ॲसेट्स आहेत, ॲसेट्स डेबिट साईडला रेकॉर्ड करायचे आहेत, त्या लायबिलिटीज आहेत इट शुड बी रेकॉर्डेड ऑन क्रेडिट साईड. देन we have to record the PC, that is purchase consideration, and then we have to find out whether it is a profit or loss. We will see the balance sheet. See, the assets are given. See, आपण इथे ज्या assets आहेत या रिअलायझेशन अकाउंटला आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. So in debit side, to sundry assets, plant and machinery 4 lakh, furniture 1 lakh, debtors 1 lakh, stocks 75,000, then cash 30,000. See here, त्यांच्या ज्या बुक व्हॅल्यूज आहेत, बुक व्हॅल्यूज मीन्स प्रॉब्लेममध्ये जी बॅलन्स शीट दिलेली आहे त्यातल्या व्हॅल्यूज जेव्हा आपण घेतो दॅट इज द बुक व्हॅल्यूज. आपण बुक व्हॅल्यूजने इथे रेकॉर्ड करतो. देन प्रॉब्लेममध्ये दिलेल्या ज्या काही लायबिलिटीज आहेत इट शुड बी रेकॉर्डेड ऑन क्रेडिट साइड ऑफ रिअलायझेशन अकाउंट. सो बाय सन्ड्री लायबिलिटीज, क्रेडिटर्स and 10% debentures. Creditors 50,000. Then debentures 3 lakh.
Then we have to record the PC, that is purchase consideration. See here, purchase consideration is given. Ranjan Limited took over balance of Rajiv Limited for rupees 3 lakh. रंजनने राजीवचा बिझनेस जो हा टेक ओव्हर केलेला आहे फॉर रुपीज 3 lakh. So this is our purchase consideration. So let's record this in the realization account. Credit side by Ranjan Limited. $3 lakh. आपण रिअलायझेशन अकाउंटमध्ये ॲसेट्स रेकॉर्ड केल्यात, लायबिलिटीज रेकॉर्ड केल्यात अँड देन परचेस कन्सिडरेशन सुद्धा आपण इथे रेकॉर्ड केलेलं आहे. सी परचेस कन्सिडरेशन जे आहे ह्याचे 2 इफेक्ट पडतात. परचेस कन्सिडरेशन फर्स्ट इफेक्ट आपण रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला देतो. सेकंड इफेक्ट जो आहे हा न्यू कंपनी मीन्स रंजन लिमिटेड जी कंपनी आहे, रंजन लिमिटेडने न्यू कंपनी मीन्स जी कंपनी राजीव लिमिटेडला टेक ओव्हर करते. सो रंजन लिमिटेड कंपनीमध्ये सुद्धा आपण रेकॉर्ड इथे करायचं आहे. रंजन लिमिटेड अकाउंट टू रिअलायझेशन 3 lakh. Next, we have to prepare equity shareholders account. First, we will record equity share capital. Problem मध्ये equity share capital दिलेलं आहे. So आपण ते आधी रेकॉर्ड करून घेऊया. Equity share capital 2 lakh in equity shareholders account. Credit side by equity share capital 2 lakh. Next, problem मध्ये बघा, see, general reserves are given. Profit and loss account is given. Foreign project reserve is given. So it should be recorded on credit side of equity shareholder account. So आपण equity shareholder accountच्या credit sideला हे record करणार आहोत. 50,000, 50,000 and 1 lakh.